अंदमानचे निसर्ग सौंदर्य आणि सावरकरांच्या देशभक्तीचं प्रतीक असलेलं सेल्युलर जेल पाहण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवं. बंगालच्या उपसागरात असलेला निळ्याशार पाण्याने वेढलेला अंदमान निकोबार हा द्वीपसमूह हजारो देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेला भारताच्या पर्यटनातील एक माणिक, कल्पनातीत सौंदर्यानं नटलेलं एक अनोखं जग. पोर्ट ब्लेअर या राजधानीच्या शहरात पोहोचल्यानंतर तिथला सेल्युलर जेल आपले स्वागत करतो. 3 मजली असलेल्या 7 इमारतीत एकूण 696 कोठड्या असलेला हा अवाढव्य तुरुंग सध्या या 7 पैकी 3च इमारती शिल्लक आहेत. या इमारतीतील 3ऱ्या मजल्यावरील शेवटची कोठडी सावरकरांची आहे. आत जाऊन पाहिल्यानंतर प्रश्न पडतो की अशा ठिकाणी माणूस राहू कसा शकतो. तिथेच राहायचे, तेथेच सर्व नैसर्गिक विधी आटोपायचे. नारळाचे तेल काढायचा तो घाणा पाहिला की जेलमधली फाशी देण्याची जागा पाहिली की मनात ब्रिटिशांविरुद्ध चीड आणि क्रांतिकारकांच्या आठवणीने डोळ्यात पाणी तरळते. 11 फेब्रुवारी 1979 ला सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. आज येथे क्रांतीवीरांची छायाचित्रे, आर्ट गॅलरी आणि ग्रंथालय आहे.
सेल्युलर जेलच्या जवळच प्रवेशद्वाराच्या समोर क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ एक स्वातंत्र्य ज्योत अखंड तेवत असते. अनेक क्रांतिकारकांच्या शौर्याची, सहनशीलतेची, राष्ट्रप्रेमाची, काळ्या पाण्याच्या शिक्षेची, बलिदानाची मूकपणे साक्ष देते. तुम कौन हो भाई? मैं तुम्हारा पुराना साथी, वो पुराना पीपल का पेड़ जो खाना बनने के उस लंबे अरसे में हर रोज अपनी जान की खैर बनाता रहा, क्योंकि इस पहाड़ी पर उगे हुए घने जंगल को साफ करने के दौरान बहुत से लोग थे जिनको ख्याल था मुझे भी बाकी पेड़ों की तरह काट गिराया जाना चाहिए, लेकिन जाना कैसे? मैं हारों और कुल्हाड़ियों से बचने लगा। तब तो तुमने इस जेल में आने वाले कैदियों को पहले दिन से देखा होगा। हाँ, मैं भी तुम्हारी तरह एक सावरकरांनी आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातनांचं प्रतीक म्हणजे सेल्युलर जेल. सेल्युलर जेल मधला संध्याकाळी 6:30 होणारा लाईट अँड साऊंड शो हा आपल्याला अंतर्मुख करतो. डोळ्याचं पारणं फेडणारा हा साऊंड शो पर्यटकांचं खास आकर्षण आहे. शौर्याची साक्ष देणारं आणि त्यागाची कहाणी सांगणारं सेल्युलर जेल म्हणजे भारतीयांसाठी एक आधुनिक तीर्थस्थळच म्हणावे लागेल. विपुल नैसर्गिक वारशाबरोबरच अंदमानमध्ये मानवी इतिहासाचेही अनेक दुर्मिळ दुवे आहेत. पोर्ट ब्लेअरला अँथ्रोपॉलॉजिकल, समुद्रिका आणि झूलॉजिकल अशा 3 म्युझियम्स आहेत. पोर्ट ब्लेअर पासून 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात सिप्पी घाट फार्म, चॅथम सॉमिल, महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क आहे. पोर्ट ब्लेअरची भटकंती झाल्यानंतर इतर बेटांवर जायचे वेध लागले. द्वीप समूहातील 572 बेटांपैकी 36 बेटांवरच आपल्याला जाता येते. सर्व काही शक्य नव्हते, मात्र हॅवलॉक, नील, बाराटांग अशा बेटांना भेट देणे शक्य झाले. पहिल्या दिवशी मोर्चा वळवला तो हॅवलॉक आयलंडकडे. हॅवलॉक हे अंदमान समूहातील सर्वात मोठे बेट. पोर्ट ब्लेअर पासून जलमार्गाने 50 किलोमीटर अंतरावरील या बेटावर राधानगर आणि एलिफंटा बीच हे अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत. राधानगर हा तर आशियातील सर्वोत्कृष्ट बीच आहे. एलिफंटा बीच ही तितकाच देखणा सागर किनारा आहे. आता आमचा मोर्चा वळला तो समुद्र तळाशी असलेले कोरल्स बघण्यासाठी आयलँड वरील स्नोर्कलिंग कडे. या स्नोर्कलिंग द्वारा समुद्र तळावरील कोरल्स आणि इतर सागरी जीव पाहताना भान हरपले नाही तर नवलच.
हॉलिवूडच्या चित्रपटातून अशी भुरळ पाडणारी बेटं पाहताना आपल्या देशातही त्याच्यात तोडीस तोड निसर्ग सौंदर्य आहे याचाच आपणास विसर पडतो. महत्वाचे म्हणजे जोडीला सेल्युलर जेलच्या रूपाने धगधगत्या इतिहासाची साधही आहे. समुद्राचा चहा ऑस्ट्रेलियामध्ये जे नॅचरल बीच बाराटांग बेटावर आढळणारी जारवा जमात, त्याबद्दल असणारे विशेष कुतूहल, तिथले घनदाट जंगल आपल्याला मोहून टाकते. बाराटांग बेटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणाऱ्या लाईन केव्हज. या चुनखडीच्या गुफा बघण्यासारख्या आहेत. या गुफांकडे जाताना खारफुटीच्या म्हणजे मँग्रोव्हच्या जंगलातून बोटीमधून होणारा प्रवास एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. गणपती बाप्पा वाटतं. एक स्टैलेक्टाइट स्टोन है ये वाला, ये नीचे की ओर ग्रो करेगा. जब ये नीचे नीचे टच हो जाएगा इसका ग्रोथ कंप्लीट हो जाएगा. उसके बाद फर्दर ये कोई ग्रोथ नहीं कर. लाईन केव्हच्या आकर्षक आणि रोमांचक जलप्रवासानंतर आमचा मोर्चा वळाला तो भौगोलिक दृष्ट्या महत्वाच्या मड होलक्यानकडे. येथे चिखलाचे छोटे छोटे ज्वालामुखी बघायला मिळतात. भारतातही काही जागृत ज्वालामुखी आहेत. या बबल सुरत या इकडनं बघा बघा दोन ते बघा येतात सारखे सुरत. अंदमानच्या अगदी उत्तर टोकापासून ते निकोबारच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे इंदिरा पॉइंट पर्यंत असणारी सगळीच मानवी वस्ती असणारी बेटे पर्यटकांना भुरळ घालतात.